कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस स्टेशन समोरील भीम शाहू स्मारक 6 महिन्यात करावे, अन्यथा अनुसूचित जाती आरक्षण समितीतर्फे बेमुदत धरणे आंदोलन केले जाईल असा इशारा आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलशी बोलताना दिला आहे। ऐतिहासिक मानगाव परिषदेच्या वेळी छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची या ठिकाणी भेट झाली होती। ही भेट ऐतिहासिक असल्यामुळे या ठिकाणी शाहू भीम स्मारक करावे अशी मागणी प्राध्यापक जोगेंद्र कावळे यांनी आमदार असताना विधानसभेत केली होती। तेव्हापासून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आंदोलन करीत आहेत। निमित्तानं सगळ्याच आंबेडकरी प्रमुख नेते मंडळींनी आज आपल्या तीव्र भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत आणि आमच्याही तेवढ्याच तीव्र भावना आहेत। या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराजांचं एकत्रित झालेलं जे वास्तव्य आहे त्याला एक राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा आणि त्याला एक तर त्या कामाची अंमलबजावणी ह्या ठिकाणी सुरू होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही तीव्र आंदोलन करू अशा पद्धतीचा इशारा सगळ्या भीमसैनिकांनी दिलेला आहे। त्याबरोबर आम्ही सगळे दलित समाजातले सगळे 59 जाती ही मागणी आहे ती पूर्ण करण्यासाठी आम्ही राहणार आहे। कारण आज या ठिकाणी ज्या ठिकाणी बाबासाहेब राहून गेले, शाहू महाराजांची एकत्रित जिथं राहिले, जिथं बैठक झाली तो ठिकाणावर सरकार दुर्लक्ष करतं आहे। तिथं त्या ठिकाणी स्क्रॅप टाकायचं काम करायला लागलं आहे। म्हणजे हे आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखवण्याचं, आमची विटंबना करण्याचं काम हे सरकार करायलं आहे। याचा मी जाहीर निषेध करतो। ताबडतोबीनं या जागेकडं लक्ष सरकारनं द्यावं आणि आमच्या तीव्र भावनेचा या ठिकाणी विचार करावा आणि अन्यथा आम्ही रस्त्यावरची लढाई तीव्र करू। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांच्या भेटीचं जे एक क्रांतिकारी असा दिवस होता, त्या भेटीचं स्मरण करण्यासाठी ही सरकारी जागा ऐतिहासिक स्मारकात बदलावी, ऐतिहासिक स्मारक उभा करावं आणि तुम्हाला जमत नसेल तर आंबेडकरवादी जनता हे कार्य हाती घेईल आणि पुढच्या वर्षी मात्र आम्ही हे चालू देणार नाही। हे जे काय एक गाड्यांचा इथं जुन्या गाड्यांचं गॅरेज उभा केलेलं आहे, या ठिकाणी जी अस्वच्छता आहे ती लाजिरवाणी आहे। पोलीस प्रशासन इथं गटार गंगा करायला लागलेली आहे। यापुढे हे खपवून घेतलं जाणार नाही। पोलीस प्रशासनाला नजीकच्या काळात या संदर्भात जाब विचारला जाईल। आज बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं आम्ही विविध कार्यक्रमामध्ये सक्रिय असलेले सगळे कार्यकर्ते आपापल्या परिणीत भेट देत आहेत, परंतु वेळीच नियोजन करून या ठिकाणी आम्ही याचा जाब विचारायला पोलीस स्टेशनला येत आहोत। तो अद्याप ही या लढाईला यश आलेलं नाही, याचा अर्थ असा म्हणू नये की आम्ही आंबेडकरी जनतेनं यामध्ये डोळेझाकपणा केलेला आहे। आम्ही लोकशाहीला मानणारी माणसं आहे, बाबासाहेबांच्या संविधानाला मानणारी माणसं आहे आणि त्यामुळं आम्ही जोपर्यंत आमच्या मर्यादा आहेत तोपर्यंत आम्ही लोकशाहीच्या मार्गानं मागणी करतो, आम्ही संविधानाच्या मार्गानं मागणी करतो, कायदा हातात घेत नाही। परंतु ज्यावेळी आम्हाला हे असं वाटतं की ही आमच्या मागणीची चेष्टा करायल्यात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांच्या स्मारकाची चेष्टा करायला असं ज्यावेळी आम्हाला वाटेल त्यावेळी बाकी निश्चितपणानं आम्ही या शासनाला, इथल्या कलेक्टरला, इथल्या पालकमंत्र्याला आंबेडकरी अवलाद काय आहे हे दाखवून देऊ। जर का या 5-6 महिन्यामध्ये यावर निर्णय नाही घेतला तर आम्ही म्हणजे सर्व आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या जनतेकडून आणि SCच्या ज्या 59 जाती आहेत त्या 59 जाती एकत्रित करून आम्ही जी का अनुसूचित जाती SC आरक्षण बचाव समिती काढलेली आहे, त्या समितीच्या वतीनं प्रचंड मोठा मोर्चा काढला जाईल आणि तो मोर्चा असा असेल की जोपर्यंत इथल्या भीम शाहू स्मारकाची भीम शाहू स्मारक जाहीर होत नाही, इथं कारवाई होत नाही आणि त्याचा जार देत नाहीत, त्याची मंजुरी देत नाहीत, तोपर्यंत या 59 जातीतला एकही माणूस या जागेवरनं हलणार नाही का या जागेवरनं कुठेही जाणार नाही। आम्ही रक्त सांडू, मरण पत्करू, परंतु बाबासाहेबांची आणि शाहू राजांची झालेली भेट ही अविस्मरणीय ऐतिहासिक भेट आहे। या भेटीचा नजराना, या भेटीची वस्तू आम्ही जमीनदोस्त होऊ देणार नाही। त्यासाठी आम्ही लढू
लढू मरू निश्चितपणानं आम्ही हे जिंकू एवढं या बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं मी आपणाला आश्वस्त करतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या तमाम आंबेडकरवादी जनतेला, बहुजन समाजाला आणि कोल्हापूरवासियांना लाख सदिच्छा देतो. जय भीम. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं, परंतु कृती मात्र त्यांच्या विरोधात करायची. हे या सरकारचं काम चाललेलं आहे. या सरकार धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम करते. जे इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 125वी जयंती साजरी झाल्यानंतर जिथं जिथं बाबासाहेब आंबेडकर गेले तिथं स्मारक व्हावं असं महाराष्ट्र शासनानं जी.आर. काढला, तरी देखील हे सरकार, हे जातीवादी सरकार, बाबासाहेबांचे विचार, शाहू महाराजांचे विचार नष्ट झाले पाहिजेत अशी मानसिकता ठेवून इथलं पोलीस स्टेशन पाडलं आणि ते स्मारक बनवण्याऐवजी तिथं ते पेंडिंग पडलं पाहिजे असले या महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे. या महाराष्ट्र सरकारचा आणि त्या जातीवादी प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि थोडी तरी जनाची ना मनाची लाज जर असेल या महाराष्ट्र सरकारला आणि या त्यांच्या प्रशासनाला, तर त्यांनी इथं बाबासाहेबांचं स्मारक जे आहे ते तात्काळ उभा करावं, शाहू महाराजांचं स्मारक करावं. परंतु एक गोष्ट लक्षात राहू द्या सरकारला, माझी विनंती आहे की कमी लोकांना जास्त वेळ फसवता येते, परंतु जास्त लोकांना जास्त वेळ फसवता येत नाही. येथील जनता फार जागरूक आहे. सरकारची कृती कशा पद्धतीनं चालल्यात हे माहिती आहे. जर सरकारनं याचा अंत पाहायची जर वेळ आणली असेल तर बाबासाहेबांनी आम्हाला गौतम बुद्ध शिकवलेला आहे, तो दिलेला आहे, म्हणून आम्ही गप आहे. परंतु बाबासाहेबांनी दुसरी गोष्ट सांगितलेली आहे, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतोय. त्या गोष्टीवर आम्ही या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी मी ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीनं आणि मध्यवर्ती जयंतीच्या वतीनं या सरकारला आव्हान देतो आणि तात्काळ त्यांनी हे स्मारक उभा करावं अशी विनंती करतो. क्रांतीभूमीला आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त या शाहू भूमीला नतमस्तक होण्यासाठी आम्ही जिल्ह्यातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती कमिटीचे सर्व नेते या ठिकाणी आलेलो आहोत. या भूमीचं महत्त्व म्हणजे अनन्य आहे. ज्या ठिकाणी 1902ला जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोल्हापूरला आले होते त्या काळामध्ये या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांच्या या ठिकाणी असलेलं गेस्ट हाऊस, या गेस्ट हाऊसमध्ये बाबासाहेबांनी 2 दिवस वास्तव्य केलेलं होतं. आणि या वास्तव्यामध्ये या ठिकाणी बाबासाहेबांचं हे शाहू भीम स्मारक व्हावं अशा प्रकारची गेले अनेक वर्ष आमची मागणी आहे. परंतु या ठिकाणचं प्रशासन या ठिकाणी लक्ष देत नाही. या ठिकाणची असलेली इमारत रात्रोरात उद्ध्वस्त केली आणि आम्हाला सर्वांना अनेकांनी सांगितलं की ह्या जागेवर आम्ही कुदळ मारू वगैरे, परंतु ह्या गोष्टी काल्पनिक आहेत असं मला वाटते. कारण कुदळ मारायचं एवढं सोपं नाही. या ठिकाणी फार मोठा तुम्हाला त्याग आणि संघर्ष करावा लागेल आणि संघर्षासाठी तुम्हाला तयार व्हावं लागेल, तरच ही जागा आपल्याला मिळणार आहे आणि तिथं भीमशाहू स्मारक होईल अशा पद्धतीचा एक विश्वास यावेळेला मी व्यक्त करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू छत्रपती महाराजांच्या नगरीतल्या सर्वच भीम अनुयायी आणि शाहू अनुयायांना मी विनंती करतो की येणाऱ्या काळात आपल्याला या जागेच्या संदर्भात जे मोठं आंदोलन उभं करायचं आहे त्या आंदोलनामध्ये आपला सगळ्यांचा सक्रिय सहभाग असावा. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं सर्व आंबेडकरी अनुयायांना आणि शहरातील सर्वच शाहू भीम अनुयायांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.